अकोला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षाच्या 16 नगरसेवकांना 3 सभांसाठी निलंबित करण्यात आले आहे। या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। अकोला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बजेट सभेत असंवैधानिक वक्तव्य झाल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन केले। वंचित बहुजन आघाडी तसेच इतर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सभागृहात संविधानिक पद्धतीने निषेध नोंदवत या मुद्द्यांवर आवाज उठवला। मात्र या आंदोलनानंतर महापौरांनी कठोर भूमिका घेत विरोधी पक्षातील एकूण 16 नगरसेवकांना 3 सभांसाठी निलंबित केले। या निर्णयामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या दरम्यान कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली। त्यांनी या निर्णयाला लोकशाही विरोधी ठरवत सत्ताधाऱ्यांवर टीका केली। या प्रकरणामुळे अकोल्याच्या राजकारणात तणाव वाढला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजपच्या एका नगरसेवकाने असंवैधानिक भाषा वापरली आणि त्याला माफी मागावी म्हणून यासाठी आमच्या वंचितच्या आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी माफी मागायचा प्रस्ताव सादर केल्यानंतर महापौरांनी आमच्या सगळ्या नगरसेवकांना 3 मीटिंगसाठी निलंबित केलं। हा प्रकार अत्यंत असंवेदनशील आहे आणि तो लोकशाहीला मारक आहे आणि या ज्या पद्धतीनं हे या ठिकाणी भाजपचं सरकार महानगरपालिकेमध्ये हुकुमशाही पद्धतीने चालून राहिलं, त्या हुकुमशाहीला आम्ही नक्कीच वंचित बहुजन आघाडी आळा घालेल। आणि या ठिकाणी मी वंचित जिल्हाध्यक्ष या नात्याने आणखी एक जाहीर करतो की विजय अग्रवाल जे याचे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांना आवाहन करतो त्यांनी सभागृहाच्या कठड्यात राहून बोलावं नाही। त्यांना जर हिंमत असेल तर पब्लिक मध्ये येऊन बोलावं। त्यांना वंचित बहुजन आघाडी त्या स्टाईलनं उत्तर देईल आणि त्यांचा जो मालक आहे आमदार धनी त्यांचा त्याला सुद्धा आमचं आव्हान आहे की पब्लिक मध्ये येऊन बोलावं। वंचित बहुजन आघाडी काय असते याचा हिशोब वंचित बहुजन आघाडी पब्लिक मध्ये दाखवेल। सभागृहाच्या आड राहून बोलण्याची ताकद तुम्ही करू नका, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो। यानंतर जर आम्हाला नोटीस सुटल्यानंतर आम्ही न्यायालयात जाऊ आणि आम्ही न्यायालयात दाब मागू।